जय हिंद मित्रांनो, लोकसभा लॅबमध्ये आपलं स्वागत आहे. आज एक बांगलादेशबद्दल आर्टिकल आलेलं आहे, तर आपण तेच पाहू. या आर्टिकलमध्ये इंडियाची पॉलिसी कोणची आहे, आपलं ठेवा झाकून दुसऱ्याचं बघा वाकून. इंडिया बांगलादेशचं रिलेशन कसं होतं आणि कसं झालं ते बघणार आहोत आपण. आपले जे पत्रकार आहे, जे गोदी मीडिया म्हणतो आपण त्यांना, त्यांचं व्ह्यू काय आणि हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. अमेरिका आणि बांगलादेशमध्ये कोणचा करार झाला वगैरे हे इम्पॉर्टंट आहे. आपल्याला काय त्याचं फरक पडणार आहे आणि तर काल डिस्कस केलं होतं मित्रांनो. आणि मेथड इन द मॅडनेस म्हणजे आपल्या ट्रम्प पागल वाटतो, पण त्याची काम करण्याची टेक्निक अलग आहे, म्हणजे त्याची पॉलिसी अलग असते मित्रांनो, त्याची योजना वेगळी असते. तर हे कधी टाकलं, फक्त हा बॉक्समधलाच हा वर्ड टाकला, तुम्हाला 1-2 मार्क एक्स्ट्रा भेटता मेन्समध्ये. आणि तुमचं सिलेक्शन तुम्ही फायनल लिस्टमध्ये राहू शकता. MPSC आता UPSC सारखी झालेली आहे मेन्स. तर तुम्हाला जे आर्टिकल असतात त्याचे पॉईंट काढावं लागतं, लिहावं लागतं. आणि इंट्रो बॉडी कन्क्लुजनमध्ये ते लिहावं लागतं आणि त्याचेच ते मार्क भेटतं. मग ते सेम UPSC सारखं. आता तुम्ही हे कधी नाही केलं तर खूप प्रॉब्लेम होतो आणि वेळेवर होत नाही मित्रांनो. हे आतापासून हळूहळू करावं लागतं, हळूहळू पॉईंट काढावे लागतात, बनवायला लागतं, इंट्रोडक्शन बनवायला लागतं, बॉडी बनवायला लागते, बॉडीचे पॉईंट बनवायला लागते आणि कन्क्लुजन बनवायला लागतं. तर आपण आता तेच डिस्कस करणार आहोत आज. हा एक पहिलावाला कॉलम डिस्कस करू आपण. आपली एक पॉलिसी आहे मित्रांनो, आपलं ठेवा झाकून आणि दुसऱ्याचं बघा वाकून. इंडिया हमेशा काय करतो, पाकिस्तानचं नाही तर जे सराउंडिंग कंट्री आहे. आता ट्रम्पने आपल्यावर हे लावलं, टॅरिफ लावलं वगैरे, तर भारतावर 18%, पण आपण बघू अरे पाकिस्तानवर तर 19% आहे, 1% जास्त. चायनावर तर 20% आहे वगैरे, बांगलादेशवर तर 20% आहे. असं आपण बाकीच्या देशांचं बघतो की साऊथ कोरियावर तर 25% आहे वगैरे, आपल्यावर पहा किती कमी आहे वगैरे. आपण असं म्हणजे त्याला निगेटिव्ह पण असला कोणचा पॉईंट तर पॉझिटिव्ह आपण हे करतो. तर एका वेळेस ते चांगलं नसतं. आणि इंडियाची एक म्हणजे आजकाल खूप झालं, अगोदर नव्हतं. इंडिया आजकाल हमेशा पाकिस्तानशी कम्पेअर करतो. पाकिस्तान फेल्युअर स्टेट आहे मित्रांनो. फेल्युअर स्टेट पाकिस्तान. फेल्युअर स्टेट म्हणजे पाकिस्तान कर्ज घेतो एका कंट्रीकडून आणि ते चुकवण्यासाठी त्याचं जे व्याज होतं ते चुकवण्यासाठी तो दुसऱ्या कंट्रीकडून कर्ज घेतो. पाकिस्तान कर्ज घेतो एका कंट्रीकडून आणि ते चुकवण्यासाठी तो दुसऱ्या कंट्रीकडून कर्ज घेतो वगैरे. तर त्याला फेल्युअर स्टेट म्हणतं. त्यामध्ये फक्त मिलिटरी आणि कट्टरवाद, धार्मिक कट्टरवाद, बस तेच आहे पाकिस्तानमध्ये. पण आपण पाकिस्तानशी कंपेअर केलीच नाही पाहिजे. आपण हमेशा आपल्या मोठ्या, जो आपल्यापेक्षा मोठा आहे, जो आपल्यापेक्षा समृद्ध आहे वगैरे, त्याच्याशी कंपेअर केली पाहिजे. तेव्हाच आपण विकास करू, तेव्हाच आपण प्रोग्रेस करू. आपण जो फेल्युअर आहे म्हणजे आपण स्वतःचे कंपेअर भिकाऱ्यासोबत नाही करत की बघ त्याच्याजवळ तर राहायला नाही, आपल्याला राहायला आहे. आपण हमेशा मोठी कंपेअर करतो, पा त्याचं सिलेक्शन झालं, माझं नाही झालं, पा तिला हे भेटलं, पा त्याजवळ कार आहे वगैरे. तर आपल्याला नेहमी चायनासोबत कंपेअर करायला पाहिजे की ते चायनाची GDP इतकी $1 ट्रिलियन आहे, 19 आपली 3च आहे. इतके सीपोर्ट आहे चायनाला, पॉवर इन्स्टॉलेशन इतका गिगावॅट आहे, आपल्याजवळ एवढंच आहे. फॉरेक्स रिझर्व हे ट्रिलियनमध्ये, आपल्या बिलियनमध्येच आहे वगैरे. एक्सपोर्ट पहा चायनाचा किती आहे, पूर्ण विश्वाला एक्सपोर्ट करतो. पण आपण काय करतो मित्रांनो, आपण पाकिस्तानशी कंपेअर करतो. आणि आपली स्ट्रॅटेजी कशी हे म्हणजे अमेरिकाने टॅरिफ लावलं. आजचा आर्टिकल, अगोदर 3 आर्टिकल पाहिले आपण अमेरिकावर, एक 4 फेब्रुवारीचं, एक 5 फेब्रुवारीचं, एक 9 फेब्रुवारीचं. कोणी पाहिले नसेल तर ते आर्टिकल, ते व्हिडिओ पाहून घ्या एकदा. हे पण त्याचंच एक्सटेन्शन आहे. तर अमेरिकाने इतके टॅरिफ लावलं तर आपण स्वतःलाच कम्पेअर करतो, बघा आपल्या तर 18 आहे, बाकीच्यांना तर इतकं मोठं आहे आणि असं तसं. पण ते काही बरोबर नसतं मित्रांनो. तर पहिला कॉलम हाच होता की आपलं ठेवा झाकून दुसऱ्याचं बघा वाकून. हमेशा कम्पेअर मोठ्याशी करायची मित्रांनो, लहान जो फेल्युअर आहे त्याच्याशी नाही करायची आपल्याला. ओके, दुसरा एक पाहू आपण. इंडिया बांगलादेश डील काय झाली माहिती आहे का मित्रांनो तुम्हाला? डील ही झाली, अं, किती पर्सेंट टॅरिफ लावलेलं बांगलादेशवर? 20%. पण अमेरिकाने एक हे काढलेली आहे म्हणजे पॉलिसी की बांगलादेशकडून आम्ही कपडे, जो कापड आहे कापड, तो बांगलादेशला देऊ. त्यावर 0% टॅरिफ लावू म्हणजे आयात कर. आणि बांगलादेशकडून जे कपडे आहे, जो बनवून देईन कपडे, त्याच्यावर आम्ही 0% टॅरिफ लावते. 0% आयात करमध्ये अमेरिकेत विकल्या जाईल. आम्ही साधा कापड म्हणजे कच्चा माल देऊ बांगलादेशला 0% टॅरिफवर, त्याच्यावर काहीच नाही लावू, बांगलादेश नाही लावणार. आणि जे तयार कपडे वगैरे ते अमेरिकेला परत 0% टॅरिफ, म्हणजे यांना म्हणतात विन विन सिच्युएशन. आपण काल कोणचं आर्टिकल डिस्कस केलं होतं मित्रांनो, आठवतं का तुम्हाला काल? आपण
युरोपियन महासंघ आणि इंडियाचं केलं होतं डिस्कशन. मी तुम्हाला सांगितलं होतं 250 वर्षा पहिले, इसवी सन पूर्वी 250मध्ये कसं ट्रेड व्हायचा आपला. मी तुम्हाला सांगितलं होतं फ्री ट्रेड ॲग्रीमेंट काय असतं, मुक्त व्यापार करार काय असतं ते समजून सांगितलं होतं. कोणी पाहिलं नसेल तो व्हिडिओ प्लीज पाहतो. आणि रूल ऑफ ओरिजिन काय असतं, म्हणजे उगम देश मूळ देश वगैरे काय असतं, एखादी वस्तू मागच्या दाराने कशी येते वगैरे. मी तुम्हाला हे गाड्यांचं एक्झाम्पल सांगितलं होतं, मर्सडीज बेन्झ वगैरे वाहन उद्योग. मी तुम्हाला सांगितलं आपल्यासाठी कसं काय विन विन सिच्युएशन आहे युरोपियन महासंघासोबत करार करणे, आणि अमेरिकासोबत विन विन सिच्युएशन नाही आहे आपल्याला, वन सायडेडच आहे तो. सेवा क्षेत्र यू पी आय वगैरे आपण शाश्वत विकासाकडे हे करतो. दुग्ध व्यवसाय कृषी व्यवसाय झालं होतं मित्रांनो, हे पॉईंट काढले होते, हे यूज करू शकता. आता आपण जे न्यूजपेपरमध्ये पॉईंट पाहतो ना, हे त्याचे वेगळे असतं मित्रांनो पॉईंट. दोन क्वेश्चन घेतले होते, ते कोणीच केले नाही अजून पण. एम पी एस सीचे मुलं भूतकाळाचंच राहतात, त्यांना असं वाटतं की गोळे मारले मेन्समध्ये तर सिलेक्शन होईन, पण आता एम पी एस सीचं ते डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेलं आहे. गोळे मारून काम नाही चालत, पॉईंट्स काढावे लागतात, लिहायला लागतात, इथं लिहावं लागतं. आता तुम्ही प्रॅक्टिसच नाही करणार तर नाही होणार सिलेक्शन. प्रिलिम्स काढून काहीच फायदा नाही तुमचा. असो, तर आपण हे पाहिलं, आपलं ठेवा झाकून, दुसऱ्याचं बघा वाकून. आणि इंडिया बांगलादेशचं रिलेशन एकदा पाहून घेऊ शॉर्टमध्ये. की 1947ला पाकिस्तान भारतची फाडणी झाली, तर जो पाकिस्तान होता त्याला वेस्ट पाक म्हणता, आणि जो बांगलादेश होता सध्याचा त्याला ईस्ट पाक म्हणता. पाकिस्तान म्हणजे पूर्व पाकिस्तान आणि हा पश्चिम पाकिस्तान. पण 1971ला मुक्तीसंग्राम झाला आणि शेख मुजीबुर रहमानने तिथं त्यांचं ते आणलं, ते म्हणजे मुक्तीसंग्राम झाला. इंदिरा गांधीने पण खूप हे केली होती, म्हणजे भारताचा पण त्या मागं हात होता की भारत सत्ता आली. आणि आता ईस्ट पाकिस्तान नाही राहिला, हा बांगलादेश झाला. पाकिस्तानचं आता ह्याच्यावर काहीच नाही चालत होतं 1971पासून. एक स्वतंत्र एक बांगलादेश कंट्री आली वगैरे. खूप चांगलं रिलेशन होतं वगैरे. मधात काही हे झालं, पण चांगलं रिलेशन होतं. 2015ला तर आपण बांगलादेशला जमीन दिली होती. जमीन जेव्हा पण देतो आपण तेव्हा अमेंडमेंट करावी लागते, संविधान चेंज करावं लागतं मित्रांनो. तर कोणत्या अमेंडमेंटनी जमीन दिली होती एकदा बघून घ्या ते. नंतर 2000 आपली ही जी शेख हसीना होती ना, ती मोदीजींचं तिचं खूप पटायचं आणि आपल्यासाठी खूप चांगली होती. म्हणजे बांगलादेशमध्ये सो कॉल्ड डेमोक्रॅसी होती, म्हणजे लोकशाही नव्हती एवढी, म्हणजे लोकशाही नावासाठी होती ती, पण हीच होतं, हिचंच राज्य होतं. पण अचानक 2024ला हिला पळावं लागलं भारतामध्ये. आणि आता ते वेगळे चाललेले आहे. पाहिलं असेल जेनझी आंदोलन झालं वगैरे. युनुस वगैरे आलेला आहे तो. तर आपल्या भारता विरोधात आग ओरडतात ते, म्हणजे आणि खूप म्हणजे हिंदू लोकांना मारता, भारताविरोधात हे कारवाया वगैरे करता वगैरे, म्हणजे खूप त्रास व्हायला. ही शेख हसीना होती तर आपल्या भारतासाठी खूप चांगलं होतं. तर इथून इथंपर्यंत रिलेशन आलेलं आहे आपलं आता. आणि पत्रकार पहा मित्रांनो, आता अमेरिकाची जी डील झाली, आपण परवा पाहिलं होतं अमेरिकेसोबत जी डील झाली ट्रम्प वगैरेला. जणू की आहे सोयाबीनचं, हे हा व्हिडिओ पाहून घ्या एकदा. नवीन समिती गठीत केली, सर्व अमेरिकन असता वगैरे, ते आपण पाहिलं होतं. अमेरिकन म्हणतो की एवढा आता तुम्ही 5 वर्षात आमच्यासोबत करा, आणि रशियापासून तेल बिलकुल घेऊ नका, जे 35% तेल घेतो आपण पूर्ण आपल्या. ते तर आता हे पत्रकार काय म्हणता मित्रांनो, की म्हणजे त्याचे फायदे गिनवतात. आता ही ट्रेड डील चांगली नाही आहे, म्हणजे निगेटिव्ह आहे. अमेरिकेसोबत जी करतो ना आपण व्यापार करार, तो चांगला नाही, विन विन सिच्युएशन नाही आहे. विन विन सिच्युएशन युरोपियन महासंघासोबत होते आपली, अमेरिकेसोबत नाही मित्रांनो. तो वन सायडेडच चालू आहे. पण तरी पण ही जी कार्यकर्ती आहे, कोण आहे, अंजनॉम कश्यप हा झाला, हा अजय, हा कोण आहे काय माहीत नाही मला. तो जे आता सांगतो की खूप चांगली हे वगैरे, हे जे फायदे गिनवतात ते, की काय होईल काय नाही होईल. ओके. म्हणजे तिचा एक फायदा असेल तर 99% तिचं तोटे आहे मित्रांनो, 99 तोटे आहे तिचे. पण हे मित्रांनो तेच. आणि आपण तुम्हाला सांगितलं ना की हमेशा दुसऱ्यांशी कम्पेअर करतो आपण, की त्यांना तर 1% जास्त टॅरिफ आहे पाकिस्तानला, तर आपल्याला 1% कमी आहे, किती छान आहे वगैरे. तसं असतं मित्रांनो. पण लोकसत्ताचे पत्रकार आहे ना, 3 दिवसापासून लोकसत्ताचे आर्टिकल डिस्कस करायला, जे चुकीचं आहे, जे चुकीचंच आहे, ते संपादकीय वगैरे. म्हणजे पत्रकारांचं काम काय असतं मित्रांनो, की गव्हर्नमेंटला क्वेश्चन करणं वगैरे, जे चुकीचं होत आहे त्याच्याबद्दल क्वेश्चन करणं, समाजाविरोधात जे होत असेल त्याच्याविरोधात हे करणं. पण पत्रकार आजकाल तसे प्रायव्हेट जे आहे ते राहत नाही तसे. ते सरकारचे फायदे वगैरे गिनवतात. सरकारचा फायदा गिनवण्यासाठी एक PIB वगैरे
एक असतं म्हणजे सरकारची स्कीम वगैरे त्यांचं एक डिपार्टमेंटच असतं ते. पण आपलं काम ह्या पत्रकारांचं काम नाही, यांचं क्वेश्चन करणं काम आहे, पण नाही आहे आता ते, आपण त्याच्याबद्दल जाऊ नये, पण फक्त लोकसत्ता जे आहे ते आर्टिकल चांगले आहे समजा, आपण त्याचीच डिस्कस करत आहोत. आणि डील काय झाली मी सांगितलं तुम्हाला. आपण आहे ना बांगलादेशला कापड पाठवतो, म्हणजे ह्याच्यात कापसापासून जे बनतं ना ते कापड असतो तो, रॉ मटेरियल म्हणू आपण, कच्चा माल. कच्चा माल पाठवतो आपण. तर डील अशीच झाली मित्रांनो, बांगलादेश कच्चा माल इथे, सॉरी. ओके. बांगलादेश कच्चा माल कोणाकडून घेत होता? बांगलादेश ब्राझीलकडून घेत होता, चायनाकडून घेत होता, इंडियाकडून घेत होता. म्हणजे इंडिया बांगलादेशला $655 मिलियन एक्सपोर्ट करत होता, कॉटन वगैरे, कच्चा माल वगैरे. म्हणजे आणि आता अमेरिका काय म्हणतो की आम्ही तुम्हाला कापड, म्हणजे जो कच्चा माल आहे तो आम्ही देऊ, आम्ही त्याच्यावर 0% टॅक्स लावू, आणि तुमचे जे कपडे वगैरे ते अमेरिकेच्या मार्केटमध्ये विका, त्याच्यावर आम्ही 0% टॅक्स लावू. म्हणजे ह्याला म्हणतं विन विन सिच्युएशन. पहा मित्रांनो, पहिले भारतावर अमेरिकेने 50% टॅरिफ लावलं, आता त्यांनी 18 केलं. बांगलादेशचा कपड्याचा उद्योग बघा मित्रांनो, 0-0, विन विन सिच्युएशन म्हणता. ओके. सध्या बांगलादेश कोणाकडून घेतो? ब्राझीलकडून घेतो, चायनाकडून घेतो, इंडियाकडून घेतो. इंडिया सगळ्यात जास्त त्याला देतो. आणि आपल्या जी पॉलिसी असते, गव्हर्नमेंटची पॉलिसी म्हणजे शेतकऱ्यांची पॉलिसी वगैरे, ते आपण बांगलादेशला माल पाठवतो, सगळ्यात मोठा आयातदार आहे आपला, बाजूलाच राहतो, त्याच्यावर डिसाईड असते ती. म्हणजे आता हे, आणि ह्याच्यात इंटरनॅशनल रिलेशनमध्ये कोणी मित्र नसतं, कोणी शत्रू नसतं मित्रांनो. आता अमेरिकेकडून 0%वर भेटू आला आणि आपल्या ह्याच्यावर काय टॅक्स लागलेला आहे, तो बांगलादेश असं विचार नाही करणार की भारत आपला मित्र आहे, पहिल्यापासून जुना मित्र आहे वगैरे, आपण त्याच्यातूनच निघालेलो आहे वगैरे. तसं काही विचार नाही कारण शेजारीचा, हां, त्याला 0% जिथून भेटलं तो तिथून उचलेल का माल. ओके. ह्याच्यामध्ये मित्र शत्रू कोणी नसतं. असो. आपल्याला वागणूक कशी भेटली होती तुम्हाला आठवतं का? काल आपण आर्टिकल डिस्कस केलं होतं. युरोपियन युनियनचं नाही, आपण एक किती फेब्रुवारीचं होतं ते, हे आर्टिकल डिस्कस केलं होतं 9 फेब्रुवारीचं अमेरिकेसोबत, की आपल्याला वागणूक कशी भेटली. नवीन सायमन कमिटी सारखीच आहे, त्यांनी एक समिती निर्माण केली अमेरिकेने, आणि सर्व अमेरिकनच आहे, आणि शिक्षा करण्याचा अधिकार पण त्यांनाच आहे. त्यांना कधी आढळलं असं की आपण रशियाकडून तेल खरेदी केलं, लगेच ते त्यावर शिक्षा करेल वगैरे, सगळेच अमेरिकन आहे. त्यांनी एक समिती पण गठीत केली. परस्पर समानता घंटा काहीच नाही आहे त्याच्यात. ओके. तर आपल्याला वागणूक कशी भेटली आणि बांगलादेशला वागणूक कशी भेटली, लेखक त्याच्याशीच कम्पेअर करतो स्वतःला. आपल्याला कशी वागणूक आणि बांगलादेशला कशी वागणूक वगैरे. तर आपल्यावर 18% टॅक्स झाला, ती समिती गठीत केली, समितीमध्ये सगळे अमेरिकनच आहे, आपल्याला शिक्षा करण्याचा अधिकार आहे. टॅरिफ लावलेलं आहे की 35% तेल आपण रशियाकडून घेतो, आता घेऊ नका तुम्ही वगैरे. असं. सगळ्यात इम्पॉर्टंट हा टॉपिक आहे मित्रांनो, मेथड इन द मॅडनेस. ट्रम्पची काम करण्याची म्हणजे टेक्निक, आपण योजना, मेथड म्हणतो, आपण योजना म्हणतो. काय आहे ते, हे ब्रॅकेटमधलं हे पण लिहिलं तुम्ही बॉक्समधलं, तर तुम्हाला 1-2 मार्क एक्स्ट्रा भेटून जातात मेन्समध्ये. आणि फायनल लिस्टमध्ये नाव येऊन जातं तुमचं. म्हणजे सर्व आन्सर सेमच लिहिता, सगळे इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन सेमच लिहिता, पण काही काही पॉईंट असे असतात मित्रांनो, जेव्हा तो एक्झामिनर चेक करतो त्याला समजतं हा खतरनाक मुलगा आहे, ही खतरनाक मुलगी आहे, तर त्याला एक्स्ट्रा पॉईंट भेटतात, आणि तेच पॉईंट आपल्याला मेन्समध्ये कामात येतात. तर ट्रम्पची काम करण्याची टेक्निक ह्याला म्हणता मेथड इन द मॅडनेस. आता ट्रम्प आपल्याला एकदमच पागलसारखा दिसतो, पागलसारखेच हे करतो तो, म्हणजे भारत अमेरिकेचा मित्र होता. म्हणजे मोदीजी आपल्या इथं आला होता गुजरातला, त्याच्या प्रचारच्या वेळेस. मग आपण मोठी प्रचारसभा घेतली, मोदीजी तिकडं गेले, हाऊडी मोदी, हाऊडी ट्रम्प ते केलं आपण वगैरे. आणि 12 फेब्रुवारीला मागच्या वेळेस ट्रम्प जिंकला, तर मोदीजी व्हाईट हाऊसमध्ये गेले वगैरे. आणि म्हणजे खूप, म्हणजे तिथं भारतीय लोक पण खूप आहे अमेरिकेत वगैरे, पण तो काहीच नाही. अचानक त्यांनी 50% टॅरिफ लावलं भारतावर. ओके.
म्हणजे तो देशाला घाबरून टाकतो. अरे ट्रम्प तर मोदीचा मित्र आहे, पण 50% कसं काय? मग आपण काय करतो, घाबरून त्याच्याशी निगोशिएशन करतो, वाटाघाटी म्हणजे भाव करतो आपण. अरे भाऊ 50% काय कमी कर थोडंसं, असं आपण नाही, आपण काही घेतो समजा केळं वगैरे, अरे भैया काही कमी कर, इतके थोडी असतात, 30-40 10-20 रुपये कमी कर. तर आपण त्याशी निगोशिएट करतो 50%चं, मग त्यांनी निगोशिएट करता करता 18चं असतं. म्हणजे त्याला लावायचं असतं 18, पण तो मुद्दाहून एक काहीतरी असं करतो की अचानक आक्रमक धोरण करतो तो. म्हणजे WH पासून बाहेर येऊन जो राहिलो आम्ही, नाही तर न्यूक्लिअर वेपन टाकू आम्ही, ह्याच्यावर इराणवर न्यूक्लिअर वेपन टाकू, मिसाईल मारू इराणला. काही पण असं अचानक घेतो की जे पॅरिस ॲग्रीमेंट होतं आपलं इन्व्हायरमेंटच्या रिलेटेड, त्याच्या बाहेर येऊन जाऊ अचानक. आणि मग ते बाकीचे देश घाबरून ते अशी निगोशिएट करतात, अरे नका येऊ तुम्ही, आम्ही असं काहीतरी करू वगैरे, जाऊ द्या टॅक्स नका भरू तुम्ही, असं काहीतरी हे करू. तर म्हणजे तो गोंधळ निर्माण करतो, अचानक डिसिजन घेतो, आक्रमक डिसिजन्स घेतो, आणि अचानक आपल्या मित्र कंट्रीसोबतच, मित्र देश आहे त्याच्यासोबतच. तर हे असं अचानक काहीच नाही होत मित्रांनो, आणि असं काहीच नसतं ते. फक्त त्याची काम करण्याची जी पॉलिसी आहे त्याला म्हणतो मेथड इन मॅडनेस. जे आपल्याला दिसतं ना आक्रमक धोरण, त्याचं अचानक घेतलं पागलसारखं काही बी डिसिजन घेतलं, ते पागलसारखं डिसिजन नसतं मित्रांनो, त्याची एक ठरलेली लपलेली योजना असते ती. ओके. ट्रेड वॉर झालं, सँक्शन, टॅरिफ वगैरे. तेच ना, आपण मित्र देश आहे ना, आपल्या 50% टॅरिफ, घाबरलो मग आपण, भाऊ काही कमी कर वगैरे, मग आता 18% टॅरिफ आलेलं आहे. ती काम करण्याची त्याची टेक्निक आहे. तर सध्याची सिच्युएशन हीच आहे. बांगलादेशमध्ये BNB आहे, आणि शेख हसीना बिचारी ती भारतामध्येच कुठेतरी लपलेली असं म्हणतात लोक. तर भारतद्रष्ट मोहम्मद युनूसच्या हाती आता सूत्र आहे. म्हणजे भारताच्या हे जण आपले जी शेख हसीना होती ती भारतासोबत होती, पण हे बिचारेने हे भारतासोबत नाहीच आहे. आणि 2 वर्षा पहिले शेख हसीना भारतात कुठंतरी लपलेलं आहे वगैरे, 2024पासून ते इकडंच आहे. आणि आता सध्या एक नवीन पार्टी आहे, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी, BNP म्हणतो त्यांना. तर त्यांना फायदा होईल. आता ती नवीनच पार्टी आहे, त्यांनी असं काही मोठं काम पण नाही केलं, पण ही जी डील जी झालेली आहे ना 0% टॅरिफवर वगैरे, तर तिकडूनच माल घेऊन वगैरे, तर त्यांना या या पार्टीला BNP नाव आहे तिचं, फायदा होईल मित्रांनो. ओके. तर विन विन सिच्युएशन आहे बांगलादेश आणि अमेरिकाला पण, इथं आपण पाहिलेलं दोघांना विन विन सिच्युएशन आहे. ओके. आणि हे पॉईंट आहे मित्रांनो, आता जे आपण पॉईंट डिस्कस केले, हे त्याच्या बाहेरचे पॉईंट आहे मित्रांनो. आता तुम्ही हे पॉईंट वाचा, हे जी मी PDF नाही तर काहीतरी हेच कॉपी करून टेलिग्राम चॅनलवर पाठवतो, त्यातून घ्या तुम्ही आणि यूज करा. हे मेन्सच्या आन्सर रायटिंगमध्ये, एसेमध्ये, मेन्समध्ये यूज करा. हे वे फॉरवर्ड लिहिलेलं आहे, निष्कर्ष कन्क्लुजन लिहिलेलं आहे वगैरे, इंट्रोडक्शन लिहिलेलं आहे वगैरे. ओके. आणि 2 प्रश्न आहे मित्रांनो, 150 शब्दातला आणि एक 250 शब्दातला. प्लीज याचा आन्सर लिहा आणि माझ्या टेलिग्राम चॅनलवर पाठवा तुम्ही. लिंक दिलेली आहे मी, आणि मी इव्हॅल्युएशन करून देऊन देतो, चेक करून देतो, मी तुम्हाला मार्गदर्शक करतो. परत एकदा डिस्कस करू आपण. हे एक आर्टिकल होतं मित्रांनो, USA, बांगलादेश आणि USA मध्ये करार झाला मित्रांनो. असं झालेलं आहे की जो कच्चा माल होता, जो कापड वगैरे होतो, USA बांगलादेशला देईल 0% टॅरिफवर, त्यावर टॅक्स लावणार नाही, 0% लावेल. आणि जे तयार कपडे वगैरे आहे ते बांगलादेश अमेरिकेला देईन 0% टॅरिफवर. ओके. मी तुम्हाला सांगितलं की आपले ठेवा झाकून दुसऱ्याचे बघा वाकून, भारताची पॉलिसी काय आहे, तो हमेशा पाकिस्तानशीच कम्पेअर करतो भारत, की यार पाकिस्तानला तर एवढं हे केलं, त्याला 19% टॅरिफ आहे, आपल्याला 18% आहे, वाव किती छान आहे. हां, पाकिस्तान फेल्युअर कंट्री आहे, त्याच्याशी कम्पेअरच नाही करायचं. कम्पेअर करायचं तर मोठ्याशी करायचं. पाकिस्तान, आपण आपले पत्रकार पण पाकिस्तानला पीठ नाही आहे घरात, आटा नाही आहे, ऐसा नाही आहे, तेल नाही आहे, अरे आपल्याला काहीच करायचं नाही त्याशी. आपल्या हमेशा मोठ्याशी कम्पेअर करतो. आपण स्वतः भिकारीशी कम्पेअर करतो का? नाही, आपण मोठ्याशीच कम्पेअर करतो. त्याचं सिलेक्शन झालं, माझं नाही झालं, तर हमेशा चायनाशी कम्पेअर करायचं आपल्याला. दुसरं मी रिलेशन सांगितलं होतं, इंडिया बांगलादेशचं रिलेशन कसं आहे, आणि शेख हसीना आता पायउतार झालेला आहे तिचा, ती भारतामध्येच कुठेतरी लपून बसलेली आहे. आणि जी पार्टी आहे समजा आता बांगलादेशमध्ये ज्यांचं राज्य आहे, ते आपल्या म्हणजे त्यांची वाईब मॅच नाही होत आपल्याशी. ओके. पत्रकार, ही डील US ची आणि इंडियाची डील कशी म्हणजे
आपल्या तोट्यासाठी आपल्याला ती 18% टॅरिफ लावलेलं आहे, सँक्शन लावलेलं आहे. 35% जे तेल घेतो रशियापासून ते घेऊ नका म्हणतात ते. तरी पण आपले जे पत्रकार आहेत ते कसे साईड घेतात ते, की ही डील किती चांगली आहे हे पटवून देता म्हणजे. ओके, ही डील सांगितली होती बांगलादेशची अमेरिकाशी काय डील झाली वगैरे. आणि सध्या बांगलादेश, ब्राझील, चायना, इंडियापासून कापड घेत होता कच्चा माल वगैरे, आता तो अमेरिकेकडून घेईन. तर आपल्या तोटा होऊन जाईल मित्रांनो. ओके, बांगलादेशला कशी वागणूक दिली म्हणजे बांगलादेश छोटासा देश आहे, लीस्ट डेव्हलप कंट्री म्हणतो, काहीच नाही, सुपर पॉवर नाही, काही नाही. इंडिया तरी मस्त आहे एकदम, पण त्याला USA एकदम 0% टॅरिफ हे करू राहिला वस्त्र उद्योगमध्ये, आणि आपल्याला झालं 18%. समिती एक गठीत केली त्यांनी की तुम्ही रशियाकडून तेल घेतलं तर आम्ही तुम्हाला शिक्षा देऊ वगैरे. म्हणजे किती, मी तुम्हाला फायनली सांगितलं मेथड इन द मॅडनेस. ट्रम्पची काम करण्याचं काय योजना असती म्हणजे. आपल्याला दिसतो तो पागलसारखं काय बी डिसिजन घेतो, पण तसं काहीच नसतं मित्रांनो. ओके, जसं दिसतं तसं नसतं. तर तेच शेख हसीना पाय उतार झाली आणि ही पार्टी आलेली आहे ह्यांना बांगलादेशला चांगलंच आहे समजा ते. हे बघून घ्यायला एकदा मी तुम्हाला ह्याची PDF वगैरे देईल, आणि 2 क्वेश्चन सॉल्व करा ह्याच्यामधला, एक एक तरी करा 150 शब्दात. ओके, आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू.